विचारावी हा पिंगल तुझ घडवी सांग बरे सावता बाबा महाराज की जय. असो सर्व श्रोत्यांच्या नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान वेळावाकडे शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करीन. आमचे गुरुवर्य सुगुरू महाराज सर्व सूचक वाचक सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन तुमच्या आशीर्वादाच्या जीवावर दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करीन. असो या ठिकाणी आताच आमचे गुरुवर्य सुगुरू महाराज यांनी चांगल्या प्रकारे कथा सांगितली. ज्या वेळेस सर्व जे काही सावता बाबाचे शिष्य होते भक्त होते आणि हे आरण गावामध्ये आल्यानंतर त्यांना आठवण झाली आपल्या गुरुची. सद्गदित मन झालं, बोलता येत नव्हतं, डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये जसं गाईचं वासरू हुकल्यानंतर जसं ते वेड्यासारखं होतं किंवा एखाद्या आईचं मूल कुठंतरी हरवावं आणि नंतर त्या आईची भेट व्हावी आणि तसं आल्याबरोबर आपल्या गुरुची आठवण झाली आणि आठवण होऊन त्या ठिकाणी येऊन जे काही सावता बाबाचे गुण होते वर्णन होतं सर्व वर्णन गुण गाऊन त्या ठिकाणी त्या बोलू लागलेले आहेत. आनंदाच्या उड्या मारिया प्रेम डोळ्या घातिया सर्व साथी विंडोने पाहिल्या तुझ्या भेटीने हे सावता महाराज कशी अवस्था झाली आमची. कारण आनंदाच्या उड्या मारलेल्या आहेत आम्ही, लोळणी घातलेली आहे, परंतु सावता महाराज तुमची आमची भेट होईना गेली असंच म्हणू लागलेली. आणि परंतु आज असा भाग्याचा उदय आणि तेही जोडे संत पाय अशी परिस्थिती आज आमची झालेली आहे. आम्ही आरण गावामध्ये आल्याबरोबर जणू का तुमची भेटच झालेली आहे असं त्या ठिकाणी ते भक्त त्या सावता बाबाचं गुण गाऊ लागलेले आहे. सुख पूर्ण केला ध्यान गळून गेले अवसान समाधी दयाळू पूर्ण मूर्छा होणे पडिले. कशी अवस्था झालेली, कारण भक्ताचीच मूर्छा येऊन पडलेली, शोक गेलेला आहे त्या ठिकाणी येऊन. जी काही शोक असतो माणसाचा दिसल्यानंतर तो शोक पूर्ण गेलेला आहे आणि सर्व शरीर व्याकुळ झालेले आहे त्या भक्तांचं आणि मूर्छा आलेली आहे आणि मूर्छा येऊन त्या ठिकाणी सर्व ते भक्त आलेले पडलेले आहेत म्हणतात. मूर्छेने पुरले शांत विले अंतर्ज्ञान प्रकाश विले जन्मोजन्मी तुझं पाहिले आता समय निराळा. हे देवा हे सावता महाराज, कारण मूर्छा येऊन सुद्धा त्यांना ज्ञान झालेले आणि ज्ञान जसं गुरुचा बोध झाल्यानंतर जे काही अंतर्ज्ञान होतं माणसाला आणि तसं जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले अशी अवस्था आमची झालेली आहे. आणि त्या अंतर्ज्ञानानं सावता महाराज आम्ही तुम्हाला पाहत आहोत बघत आहोत असं त्या ठिकाणी ते बोलत आहेत म्हणतात. तुझा नव्हे हे आहे माझे ज्ञान तुझे थोर आणि गुप्त ठेवा सार तुझी एक जानसी. हे सावता महाराज कारण तुझा नव्हे हे आहेर म्हणले, कारण जे काही माझं ज्ञान आहे सर्व तुमचं आहे. गुरुचं ज्ञान असतं माणसाला बरं का, गुरुशिवाय ज्ञान नाही. आणि तसं त्या ठिकाणी भक्त बोलतात सावता महाराजाला, आणि हे जे काही माझं ज्ञान आहे हे सर्व तुम्ही जाणत आहात. कारण गुरु शिवाय ज्ञान कुणालाच होऊ शकत नाही. तसं मला तुमच्यामुळं ज्ञान झालेलं आहे सावता महाराज आणि हे सगळं तुम्ही जाणतात असं त्या ठिकाणी बोलू लागले. माझा उत्तम प्राण ताल सर्व आनंद होये विशाल ते नवे शोक स्थान तुझं हे आयोगी. माझा उत्तम प्राण म्हणले का जाऊ लागलेले ते सुद्धा. आणि उत्तम प्रयाण पुढे काय म्हणले, उत्तम प्रयाण ताण
हे काही शोक नाही म्हणले, असं म्हणले ना. कारण कशामुळे त्यांना तसं वाटू लागलेलं आहे, कारण त्यांना तेवढा आनंद झालेला आहे त्या ठिकाणी त्या आनंद गावामध्ये आल्यानंतर. कारण आपल्या गुरुची भेट झालेली आहे, आपल्या गुरुच्या समाधीचं दर्शन झालेलं आहे आणि त्यावेळेस जाताना सुद्धा भक्ताला तेवढा आनंद त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे म्हणतात. देव भक्त प्रेम पूर्ण तो जाणसे निर्वाण. चला आता जाऊ आपण पंढरपुरा कशी अवस्था झाली त्या भक्ताची. कारण देव आणि भक्त हे दुजा नाही. मग आता काय करू आपण. आता आपली या ठिकाणी भेट झालेली आहे, अंतकाळ जवळ आला आहे, तरी पण तो भक्त बोलत आहे आता काय करू आपण. चला आता आपण सगळेजण पंढरीला जाऊ. चला हो पंढरीला जाऊ. असं त्या ठिकाणी भक्त आरंगामध्ये आल्यानंतर त्या सावता मामाची दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. चंद्रभागे केले स्नान, घेतला काकणा दर्शन. बसोमती श्रेष्ठ साधार, मनमुर्धा दिंडिले, असं म्हणले त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये आलेले आहेत. आणि पंढरपुरामध्ये आल्यानंतर चंद्रभागेला जाऊन स्नान केलं आहे, आंघोळ्या केल्या सगळ्यांनी. आणि काय म्हणले पुन्हा, चला म्हणले काकरा दर्शन घेऊ. असं त्या ठिकाणी सर्वजण भक्त येऊन आपापले गुण किंवा आपला आनंद गाऊ लागलेले आहेत म्हणतात. आनंद भक्ताचा तारक परिपूर्ण विठ्ठल. भक्ताचं रक्षण कोण आहे, एक पांडुरंग आहे, विठ्ठल आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पंढरपुरासारखं आनंद आज कुठल्याच तीर्थामध्ये नाही बरं का. आज 30-35-40 लाख लोकसंख्या आताची आषाढीला गेलेली होती. एवढी जत्रा या पंढरपूर सारखी कुठंच भरत नाही. आणि म्हणून सर्व भक्त पंढरपुरामध्ये गेलेले आहेत, पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी गेलेले आहेत आणि आनंद वाटू लागलेला आहे. काही एक नसता धाराकाचे फिरती गहधार. समुद्र अहोरात्र चालवी. कशी अवस्था आहे. इथं गाडीचं उदाहरण दिलंय, तिला कसलाही आधार नाही, कसलाच आधार नाही. परंतु जसं ती आकाशामध्ये फिरती ती गार, आणि तसं हे देवा, हे पांडुरंगा, आणि तुम्ही हे सर्व जे तुम्ही सांभाळतात. असं म्हणले ना, तुम्ही सर्व या जगाचं रक्षण करतात देवा. असं त्या ठिकाणी सर्व जे काही भक्त गेलेले होते पांडुरंगाच्या समोर म्हणू लागलेले आहेत. सर्व ठाई स्वयंपाक भक्त लक्ष्मी बरी घालवी. भक्तासी सोपमुना पावली. हे देवा कशी अवस्था आहे. सर्व ठिकाणी चराचरामध्ये भरलेला तू पांडुरंग आहेस, सर्वांचं रक्षण करणारा तू आहेस देवा. असं त्या ठिकाणी म्हणू लागले. मला मी काही सगळे ओव्या सुटत नाहीत. आता महाराजच पाहिजे होते, नाही तर महाराज बसा तुम्ही आता. आणि असं त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी गेलेले भक्त पांडुरंगाचं दर्शन घेताना म्हणू लागले आहेत. हे खरे करावे वर्णन मनी बांधली पूर्ण खुणा. सर्व देवी आदू मोदन आशीर्वचना फळले. कारण मी जी काही आतापर्यंत बोललेलो आहे, जी काही आता हे ग्रंथ लिहिलेले आहेत, आणि सर्व देवा तुम्ही हे खरे करावं असं त्या ठिकाणी अनुमोदन म्हणजे देवाला मागू लागलेत ना. आणि असं त्या ठिकाणी सर्व भक्त त्या देवाला अनुमोदन मागू लागले आहेत. जे बोललेलं आहे हे खरं करून दाखवा असं त्या ठिकाणी म्हणू लागले आहेत. प्रभू पुन्हा